कोवला दिसतोय ना टाकला तो वरचा फक्त काढायचा असं. हे बघा इकडे करवंद दिसलाय आता. करवंद जागा दिसते ना ही ना रोवण्याची जागा आहे. गोंद्याला चांगली माहिती. तर जाता जाता कुड्याच्या शेंगा काढूया. काटला तर काय भेटलेत नाही. किती काढलेत ना दाखवतो थांबा. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ वी स्टोरीज. तर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे माहिती आहे का? तर आज आपण टाकला काढणार आहे, काटलं काढणार आहे आणि त्याच्यानंतर कुड्याच्या शेंगा भेटल्या तर त्या पण काढणार आहे. म्हणजे सड्यावरची रानभाजी आहे ना ती पूर्ण काढून नेणार आहे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सड्यावरचं वातावरण बघा कसलं वाटतंय. एक नंबर हिरवागार चिल एकदम. सो आता आपल्याला ना टाकला शोधायचा आहे. पहिला तर आपण टाकला शोधूया, त्याच्यानंतर तो काढूया आणि नंतर मग काटलं शोधायला जाऊया. कुड्याच्या शेंगा भेटल्या तर त्या पण काढूया. आपण मेन म्हणजे टाकला काढायला आलोय मित्रांनो. सारखं सड्यावर येणं म्हणजे खाऊची गोष्ट नव्हे. खालून जवळ ना 1-1.5 किलोमीटर चालायला लागतं. 1-1.5 काय जास्त त्याच्यातून. आणि वरती चालू ते वेगळंच. आपल्याला ना या साईडला जायचं आहे. आंबेकराची खोप आहे तिकडे. गच्च बघा आता कसं झालेलं आहे. कारण इकडं आता गुरांचा वावर नसतो, कारण गुरच कोणाकडे राहिलेलं आहे. आता फक्त वाडीत मुख्याकडनी गुरं आहेत, म्हणजे काकांकडली. हा बघा या साईडला ना कुड्याच्या शेंगा दिसलेत, पण त्या आता जाताना इकडून काढूया खाली. पहिला आधी टाकला काढूया, बघूया टाकला कुठं भेटतोय. तर टाकल्याची भाजी, कुड्याच्या शेंगा यांची रेसिपी ना लय कठीण आहे. म्हणजे ना त्यात भरपूर टाईम जातो. टाकला घ्यायचा असतो, पहिला चिरायचा असतो, नंतर उकडवायचा असतो, उकडल्यानंतर फोडणी द्यायची असते. आणि या कुड्याच्या शेंगा साफ करताना लय कठीण जातात. त्यातला कापूस काढायचा असतो, नंतर मग उकडवायचे असतात, नंतर मग करायचे असतात. हा तुम्हाला स्पॉट दिसतोय ना, ही आंबेकराची खोप असं या प्लेसला नाव आहे. हे बघा इकडे टाका बघा. इकडं पहिला माझा बाबा असायचा आणि इकडून कुर्ल्या कसल्या न्यायचा माहिती आहे काय? रोज डबा भरून न्यायचा. म्हणजे माझ्या आत्तेचा नवरा, तो आता नाही आहे. ही बघा मित्रांनो ही एक छोटी सारण जाते खाली. ही पण बहुतेक नेऊन द्यायलाच जाते खाली. हा टाकला नाही तर बघतोयच, पण रोवना पण ह्याला कशा जागा माहिती आहेत. हा फिरतो ना, मी पण फिरतो, पण मला काय जागा एवढं लक्षात नाही. पठाणदारासोबत नाही फिरायचं. आता बघा कुठे जंगलात चालू आहे. पण इकडं प्राणी बिनी नाही आमच्याकडं. अशी एवढी भीती नाही. डुक्कर वगैरे नाही दिसतात, बाकी कोण नाही दिसत. हा बघा मित्रांनो इकडं ना खालून बुलेट्सचा आवाज. कोणतरी गेला. आपला रोड खाली इकडे, म्हणजे इथून रोड जवळच आहे, काय लांब नाही आहे. आता वाटतंय बघा काय पूर्ण. आता पाऊस पण येईल थोड्या वेळात, कारण भरलाय वरती. जागा दिसते ना ही ना रोवण्याची जागा आहे. गोंद्याला चांगली माहिती आहे. कोणतरी येऊन गेलाय बघून, पण इथं धरलेत नाही. जाऊया परत. जे इथंच यायचा होता, नाही तर इथं धरलेली असायची आणि आपण नाही यायचो आणि पुढं जायचो. जवळ आलेला घास सोडून द्यायचो. रोवणा म्हणजे कोकणातला सोना आहे, सोना. वाटतंय बघा काय. आता शिरा लावतोय. आता शिरा लावाय मेंढी गुरा आहेत कोणाची? या कोण नाही येणार. आलं फक्त त्या मे महिन्यातनं जांबी चोर आहे कोण. आता ना आपल्याला इकडं टाकला दिसलाय, मोठा मोठा आहे. फक्त ना पानं कुठून न्यायचे, जरा वेळ लागेल. इथं काढूया टाकला, जाऊया. हा बघा इकडं हाय वरची कोवली पानं आहेत ना, ती आता गोंद्या कुठून टाकतोय. बघा अशा प्रकारे भरपूर टाकला आहे. खाली कुठं भेटत नाही बघा, फक्त पूजेच्या जागेवर आहे. सो ना आता गोंद्या पण काढतोय आणि मी पण आता काढाय घेतो. आपल्याला जास्त नको आहे, ही फक्त पिशवी भरून नेऊया, बाकी काय नाही. आणि कुड्याच्या शेंगानी पण काढायचे. हा बघा हा जो कोवला दिसतोय ना टाकला, तो वरचा फक्त काढायचा. असा खालचा जून आहे ना तो तसा ठेवायचा. जर बारीक असता ना कोवला तर पूर्णच काढून नेलेला असता, म्हणजे कसा कुठाही नाही लागला असता. इथे ह्या कसा इथंच साफ होईल सगळा. म्हणजे घरी गेल्यावर पण थोडा साफ करायला लागतो, नंतर चिरायला लागतो. ते दाखवेलच तुम्हाला रेसिपीमध्ये. हाय बघा किती भरपूर आहे. यावर्षी टाकला काटला सर्वच कमी आहे मित्रांनो. टाकला ना जास्त नाही नेत आहे, म्हणजे आपल्याला कुड्याच्या शेंगाने पण काढायचे. त्याच्यानंतर काटला भेटली तर काटला. टाकला आणण्यासाठी किती लांब आलो बघा.
कारण तिकडं खाली कुठं टाकला भेटत नाही. पूजेच्या जागेच्या इकडं आहे पण तो वाढलाय नाही तर. आणि रस्त्याच्या बाजूला टाकला तर असतो पण तो ना काढायचा नसतो, जास्त धुलीचा नाही असतो. म्हणजे कसा थोडा असा विषारी पण असतो असं बोलतात म्हणून आम्ही काढत नाही. आता इकडचा वरचा कसा साड्यावरचा एकदम नॅचरल, सो त्याच्यामुळे आता एवढा काढलेला आणि आता कुड्याच्या शेंगा डायरेक्ट काढूया किंवा काटला. आता परत रिटर्न चालू आहे. मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे काय, त्याला आम्ही ना खोचा बोललो. काट्यासारखी अशी लागतात ना उन्हाळ्यातनं, चपाचप लागतात एकदम आणि घुसली ना तर बेकार घुसतात. सो तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गोंद्या कसा रोहनाच्या शोधात आहे. आणि हे बघा इकडे डुकरांनी बघा काय केलेलं, पूर्ण खणलेलं आहे. म्हणजे समजा इकडे डुक्कर आहेत बघा, मध्ये मध्ये ना असं पाणी असतं. आणि ह्या दगड्या दिसत आहेत ना, ह्या दगड्याखाली खेकडे पण असू शकतात, काय सांगू नाही शकत, पण बारीक भेटतील. साप पण असतात त्याच्यामुळे रिस्कच असते उचलण्या. कालच साप दिसला आम्हाला, टोक्यात गरवाय गेलो होतो. मित्रांनो आपण ना आता कुड्याच्या शेंगाच्या इथं आलो, तर जाता जाता कुड्याच्या शेंगा काढूया. काटला तर काय भेटलेत नाही. या कुड्याच्या शेंगाची भाजी पण जर बघायची असेल ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता इकडे गोंद्या ना काढतोय तर शेंगांना चीक बघा कसा असतो. म्हणजे आमच्या कोकणात ना एवढा म्हणजे उपाशी राहू नाही शकत. मुंबईला जर असं राहिलो ना तर उपाशी फिक्स, पैसा नसेल तर. इथे पैसा नसेल ना तरी पण जगू शकतो. हा ना फरक आहे मुंबई आणि गावात. आमच्या कोकणात फार ते कोवल्या काढायच्या असतात ना, हा जास्त कोवल्या काढायच्या. मग या कोवल्याच आहेत एकदम पण कोवल्या नाही काढायच्या, पण कोवल्याच काढायच्या. त्या काय आहेत तिकडं आहेत का स्वतः पण पुढे बघितल्या त्या पुढच्या काढू. हा बघा ह्या आहेत ना, ह्या आता काढतोय कोणत्या. एकदम पण जून काढायचं नाही, काय अर्थ नाही. हा बघ या साईडलाच बघ, हा बघ या ठीक आहेत, ह्या काढू ना. हा बघा हा दोन आहेत ना, ठीक आहेत कोवल्या. हा बघा हा म्हणतो अशा पाहिजेत, म्हणजे ह्याच माझ्या हातात होतं तसं. पण ह्या ना कुड्याच्या शेंगा साफ करायला झंझट मारे. ह्याच्यातला कापूस काढायचा, आणि जर कापूस नाही काढला तर कडू होते ना. जर कापूस नाही काढला ना तर कडू होते. हा बघा काढतोय, भरपूर भेटलं. त्यावर तिकडं पण पुढं पण आहेत. जरा जास्त नेऊया कुड्याच्या शेंगा. तर याची रेसिपी बघायची असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही बघा जून कशी ओळखायची माहिती आहे काय, अशी मोडून बघायची. काहीतरीच जून आहे, जर मोडत असेल ना तो कोवली आहे. म्हणजे जशी भेंड्याची भाजी बघतात तशी ना, भेंड्याची भाजी बघतात ना तशी मार्केटमध्ये. आता हा काढतोय, काढून झाल्यावर तुम्हाला दाखवतो किती काढलं. बघा इकडे पण आहे, ही बघा ही तुटली ना म्हणजे समजून जायची की ही कोवली आहे. स्वतः ही काढूया. बघा काढ चीक बघा त्या कुड्याच्या शेंगाचा, लय बेकार लागतो. हे मित्रांनो ना एक सांगायचं म्हणजे, कुड्याचं जे पान असते ना, आपल्याला समजा रानात अशी जेव्हा न्याहारी वगैरे करायचो ना तेव्हा पहिले ना पान काढायचं आणि त्याच्यावर वाडी ठेवायचं. म्हणजे वाडीसाठी पण आपण कुड्याच्या पानाचा उपयोग करायचो, किंवा चांद्याचं पान. कोणाकोणाला माहिती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुड्याची भाजी ना चपातीसोबत एक नंबर लागते, असा गोंद्या बोलतोय. कितींदा खाल्लं आता सर? यावर्षीची 3-4 वेळा खाऊन झाला, तर मी एकदा पण नाही खाल्ल्या. आता भरभर काढतोय. हा बघ तुझ्या इकडे पायाकडे पहिलं. सो मित्रांनो आता ना त्या कुड्याच्या शेंगा काढतो आणि तुम्हाला नंतर दाखवतो किती काढल्या. म्हणजे टाकला पण आहे आणि कुड्याच्या शेंगा भेटल्या, काढलं काय आपल्याला भेटले नाही. सो गोंद्या काय बोलतो माहिती आहे, एक रात्र ना या अशा सुक्या ठेवायच्या, म्हणजे साफ करताना कशा सोलाय सोप्या होतात. त्यांच्यातला कापूस असतो ना तो काढून टाकाय सोपा होतो. तर किती काढल्यात ना दाखवतो, थांबा दाखव रे. हा बघा एवढ्या काढलेत. हे फक्त सोनं आहे इकडचं कोकणातलं, सड्यावरचा. काटला नाही भेटले म्हणून. हे बघा करवंद लाल लाल झालेत. आता कधी करवंद? हे बघा इकडे करवंद दिसलाय आता करवंद. हा ना इकडच्या कोकणातला
निसर्गाचा आविष्कार आहे, आविष्कार. कोकणात कोण उपाशी राहू नाही शकत. हा बघा इकडं पण आहेत कुडाच्या शेंगा. कुडा कुठं पण दिसतो, कचऱ्यासारखे आहेत. फक्त रोवणा, अशी जर रोवणा दिसत असती ना, कुणी ठेवला नसती, डायरेक्ट घपला मारला नाही असता, कुठंच ठेवला नाही नसती. स्वतः ना डायरेक्ट आपण खाली जाऊया, जिकडून आलोय ना तिकडूनच जाऊया. खाली रान बघा. आणि आता कसा ऊन पण पडलाय, त्याच्यामुळे सापनी पण आता बाहेर येतात. सो मित्रांनो, आता ना पाठी गोंद्या आहे आणि आता आपण वडाजवळ पोचलो. ही बघा आपली इकडे ग्रामपंचायतीची टाकी आहे, पावते आहे. खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती भेटलेत शेंगा, कुड्याच्या शेंगा, आणि किती टाकला आणलाय आपण. तर चला आता खाली जाऊया. तर मित्रांनो, आता ना आपण खाली आलो. जरा तिकडे ना वरती नेटवर्क लावतो, कारण आपल्या इकडे कसा नेटवर्क नाही आहे, फक्त कॉल करण्यापुरती नेटवर्क आहे. आपल्याकडे ना BSNLचा टॉवर झाला आहे, पण काय उपयोगाचा नाही आम्हाला. हे बघा, आता दाखवतो, जरा घरी जातो मी. बघा मित्रांनो, एवढ्या आपण ना शेंगा आणले कुड्याच्या, आणि एवढा टाकला आपण जास्त नाही आणलाय, कारण मी टाकल्याची भाजीनी खाऊन झालोय. बघा कोण आले. ए होय, इकडं बघ. नाही, आता व्यस्त आहे पाय चाटण्यात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि काय वाटलं या व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंटही करा. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.